नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सांगायचं झालं तर स्वप्न कुणाचंही असू शकतं, पण त्यासाठी झगडण्याची तयारी लागते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या यमगे गावातल्या बिरदेव ढोणे या तरुणानं ही गोष्ट खरी करून दाखवली आहे। साधं कुटुंब, वडील मेंढपाळ, आई घरकाम करणारी, पण मुलाचा निर्धार मात्र अफाट। बिरदेव लहानपणापासूनच हुशार होता। गावातल्या शाळेत शिकून तो पुढे मुरगुडमध्ये शिक्षणासाठी गेला। 10वी-12वीत तो नेहमी अव्वल राहत होता। गणितात तर त्याला 100 पैकी 100 गुण मिळाले होते। पुढे त्यानं पुण्यातल्या COEP कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं। पण बिरदेवचं स्वप्न वेगळंच होतं। त्याला IPS व्हायचं होतं। घरच्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, तरीही बिरदेवनं दिल्ली गाठली। तिथं राहून त्यानं UPSCच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला। दिवसाचे 22 तास तो अभ्यासात घालवायचा। कधी जेवण विसरायचा, तर ध्येय मात्र विसरत नव्हता। बिरदेवला विश्वास होता की तो नक्की पास होईल। त्याची मुलाखत चांगली झाली होती आणि नेमकं तसंच घडलं। UPSC 2024चा निकाल लागला तेव्हा बिरदेव आपल्या मामाच्या गावी मेंढ्या राखत होता। तिथं त्याला त्याची बातमी मिळाली, तो IPS झाला। ही बातमी कळताच गावात, तालुक्यात आणि सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण पसरलं। कागल तालुक्यातला पहिला IPS अधिकारी म्हणून त्याचं नाव उजळलं। बिरदेवची गोष्ट ही फक्त यशाची नव्हे, तर मेहनतीची, जिद्दीची आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या जिगरीची कहाणी आहे। घर गरीब असलं तरी स्वप्न मोठं असू शकतं, ते त्यानं सगळ्यांना दाखवून दिलं। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।